अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाच्या खेळाडूंचा गौरव सोहळा 26 एप्रिलला अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील यशस्वी कबड्डी खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव सोहळा रविवारी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्हा पुरुष कबड्डी संघाने 2 ते 6 एप्रिल 2026 दरम्यान सिन्नर जिल्हा नाशिक येथे पार पडलेल्या 73व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले। सलग 5व्या वर्षी अंतिम फेरी गाठत संघाने 2दा विजेतेपद आणि 3 वेळा उपविजेतेपद मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे। तसेच जिल्ह्याच्या कुमार मुलांच्या संघाने बोपखेल पुणे येथे झालेल्या 92व्या राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले। किशोर संघाने 36व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद तर किशोर संघाने तृतीय क्रमांक पटकावत जिल्ह्याचा क्रीडा लौकिक उंचावला आहे। या सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार चंद्रशेखर घुले पाटील भूषवणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गजानन कीर्तीकर उपस्थित राहणार आहेत। यावेळी महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डागे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। अर्जुन पुरस्कार विजेते पंकज शिरसाट यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे। हा गौरव सोहळा केवळ विजेत्या खेळाडूंचा सामना करण्यासाठीच नव्हे तर नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणे आणि कबड्डी खेळाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। असोसिएशनचे अध्यक्ष खासदार निलेश लंके, सचिव शशिकांत गाडे व खजिनदार प्रकाश बोराडे यांनी सर्व क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे। सर अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नुकत्याच सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी पार पडलेल्या पुरुष गटातील राज्य निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्हा संघाने त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। गेली 5 वर्ष आपला संघ फायनल त्या ठिकाणी खेळतोय। या 5 पैकी 2 वेळेस आपण विजेतेपद मिळवलं आणि 3 वेळेस उपविजेतेपद त्या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याचबरोबर कुमारचा संघ हा सुद्धा उपविजय ठरलेला आहे। त्याचबरोबर किशोर मुली या सुद्धा उपविजय ठरलेल्या आहेत। त्याचप्रमाणे किशोरचा संघ तृतीय क्रमांक त्या ठिकाणी मिळवला आहे। आणि या सर्व संघातील खेळाडूंचा रविवार दिनांक 26 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4 ते 7 यावेळेस सहकार सभागृह या ठिकाणी त्यांचा भव्य सत्कार आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे असे माजी खासदार, माजी मंत्री आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तीकर साहेब, त्याचबरोबर या महापालिकेच्या महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, त्याचप्रमाणे आयुक्त यशवंत डांगे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण अर्जुन अवॉर्ड प्राप्त खेळाडू पंकज शिरसाट, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मोहन गायकवाड, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगलजी पांडे साहेब, त्याचबरोबर रेल्वेमध्ये कार्यरत असलेले राणा तिवारी आणि आपल्या जिल्ह्यातील खेळाडू गजानन पवार की जे सह आयुक्त म्हणून अंधेरीला काम करतात, त्याचबरोबर गायके हे सुद्धा पोलीस यामध्ये अधिकारी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम खेळाडूंचा स्वागत सत्कार करण्याचा आयोजित केलेला आहे।